माझं नाव सुधीर देशमुख। दर सालाप्रमाणे जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते। पहिला अक्षता होम, अमृतलिंगची पूजा असते, होमविधी होतो आणि काल आतिषबाजी, फटाक्याची आतिषबाजी होती आणि शेवटच्या 16 तारखेला देशमुखाच्या वाड्यात ही जत्रेची सांगता होती, समाप्ती होती। त्याप्रमाणे इथं सर हब्बू लोक येतात, धार्मिक विधी होती, होम हवन होतं, पूजा होती सर हब्बू लोकांची आणि प्रसाद वाटप केला जातो। योगदंडासंदर्भात काय सांगताल? योगदंड जे आहे आज पूजा केली जाते त्या संदर्भात काय सांगताल? योगदंड कुठला योगदंडाची विधी? योगदंड आमचे स्वामी जाऊन योगदंड हब्बुरायांच्या घरनं आणतात, इथं ठेवतात, त्याची विधिवत पूजा केली जाते। ही परंपरा हजारो वर्षापासून आलेली ही परंपरा आहे आणि आमचं देशमुख घराणे 1000 वर्षापासून इथं सोलापुरात आहे। आणि सिद्धरामेश्वरने जेव्हा तलाव खोदलं गेलं, सिद्धरामेश्वर तलाव, ती जागा आमच्या घराण्याने दिलेली जागा आहे आणि त्याच्या प्रतीक म्हणून त्याच्यातला योगदंड आमच्या घरातसुद्धा आहे। आम्ही देवघरात ठेवलेला आहे आणि आता 1000 वर्षापासून आमच्या इथं वास्तव्य या घराण्यात। त्यामुळे कितवी पिढी, आता 20, 25, 30 पिढी असतील ते काय सांगता येत नाही, कारण आमच्याकडे ते हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स पण आहेत। बाबासाहेब पुरंदरे आमच्यात 20-25 वर्षापूर्वी आले होते, 5-6 दिवस आमच्या घरात मुक्काम केला, त्याच्यात त्यांना खूपसे डॉक्युमेंट मिळालेले आहेत त्याचे आणि त्यांनी पुणे ऐतिहासिक संशोधन मंडळामध्ये ते जपून ठेवलेले आहेत। मी अनिशा सुदेश देशमुख आहे आणि मी आर्किटेक्ट आहे। पण ह्या फेस्टिवलला आम्ही कुठेही कोणीही असू दे तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो, सगळे एकत्र, आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो, घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोटे मोठे गोष्टी, सगळेजण फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजण एकत्र एक होऊन आम्ही साजरा करतो। या घराण्यात जन्मलो आम्ही, हेच आमचं पुण्य आहे आणि आम्ही म्हणजे एव्हरी मुवमेंटला आम्हाला एव्हरी सक्सेस असू दे किंवा काही असू दे, जे पण काय सगळे सिबलिंग्स आम्ही सगळ्यांना, आम्हाला त्याचा फार अभिमान आहे आणि आम्ही सगळे सक्सेस आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला मिळत आहे आयुष्यात जे पण काय आम्हाला सक्सेस मिळत आहे त्याला, आणि आम्ही खूप भाग्यवान आहे। आणि शिल्पा सुधीर देशमुख, या घरातली मी मोठी सून आहे आणि आता हे परंपरा वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आमच्या घरी चालू आहे आणि ही आता आमची पिढी जी आहे ती आम्ही ही परंपरा पुढे घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर आमची पण अजून पुढचे म्हणजे आमची मुलं, आमच्या मुली ह्या पण ही परंपरा पुढे घेऊन चालतील पुढे अशी अपेक्षा आहे। तर जे म्हणजे आम्ही दोन्हीही म्हणजे एक मॉडर्नायझेशन आणि कल्चरल ट्रॅडिशनल ते दोन्हीही आम्ही जपतोय आणि पुढच्या पिढीने पण हे जपायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे। तर आता आमच्या घरात म्हणजे जे आज जेवण आहे तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे जवळपास डिसेंबर महिन्यापासून आमची सुरुवात होते तयारीला। तिथे आम्ही लोणचं, पापड, तिळाचे सांडगे, लाल तिखट, काळं तिखट, हळद असे ह्या पदार्थ पहिल्यांदा जे कोरड्या वस्तू आहेत ते सगळ्या तयार करून घेतो आणि आज जेव्हा जेवण आहे तर काल आम्ही जी तयारी करतो तर त्याच्यामध्ये आमचं गरगट्टा असतं, मेथीची भाजी असते, घेवड्याची भाजी असते, गाजराची भाजी असते, पापड, सांडगे, भजी, कटाची आमटी, ताकाचं सार, दूध खीर, पुरणपोळी, चपाती, भात असं हे सगळे पदार्थ असतात आणि याची तयारी आम्ही सगळेजण घरचे मिळून करतो आणि सगळ्यांना प्रसादाचं आम्ही हे भाग्य तुमच्या फॅमिलीला मिळतंय। हे भाग्य काय वाटतं नेमकं काय नाही, हे करताना खरं तर खूप म्हणजे छान वाटतंय आणि सिद्धरामेश्वरांचा आमच्या घराण्यावरती आशीर्वाद आहे हे आम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी जाणवते। Like, subscribe, click on the bell.